24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजचे उपसंपादक, सरपंच, सामाजिक कार्यकर्ते सुखदेव बागुल यांनी वाढदिवसानिमित्ताने सामाजिक बांधिलकी जोपासली. अभोणा ग्रामीण रुग्णालयात साहित्य वाटप केले. आजकाल वाढदिवसानिमित्ताने अनेक नागरिक केक व तत्सम वस्तूंवर वायफळ खर्च करून वेळ व पैसा वाया टाकतात. परंतु समाजाला आपण देणे लागतो म्हणून वायफळ खर्च न करता सामाजिक दृष्टीने खर्च करणारे नागरिकही आहेत. त्यात 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजचे उपसंपादक, सरपंच, सामाजिक कार्यकर्ते श्री सुखदेव बागुल, राहणार मळगाव, तालुका कळवण, जिल्हा नाशिक यांनी आपला वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला. वाढदिवसाचा वायफळ खर्च न करता दरवर्षाप्रमाणे वाढदिवसाला भेटवस्तू ही देत असतात. यावर्षी सुखदेव बागुल यांनी ग्रामीण रुग्णालय अभोणा येथे खेड्यापाड्यातील गरीब आदिवासी समाजातील मृत्यू झालेल्या व्यक्तींना शवचिकित्सा पोस्ट मार्टम करण्यासाठी मृत शरीर डेथ बॉडी आणत असतात. ते मृत शरीर बंदिस्त करण्यासाठी जे काही साहित्य लागतात ते दवाखान्यात जाऊन सामाजिक कार्यकर्ते सरपंच सुखदेव बागुल यांनी डॉक्टर खंबाईत साहेब यांच्या ताब्यात छोटीशी मदत म्हणून दिली. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजचे उपसंपादक, सरपंच, सामाजिक कार्यकर्ते सुखदेव बागुल यांचा सामाजिक कार्याचे कौतुक होत आहे. माननीय सरपंच, उपसंपादक, सामाजिक कार्यकर्ते सुखदेव बागुल यांना 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनल टीमकडून भरभरून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. नमस्कार, मी सुखदेव बागुल, मळगाव सरपंच. मला आज अभोणा येथे रुग्णालयात आज माझं वाढदिवस असल्या कारणाने मला दरवर्षीप्रमाणे आज पण माझ्या वाढदिवसानिमित्त मला काहीतरी वाटलं की वायफळ खर्च न करता मला जे काही खेड्यापाड्यातून जे काही आदिवासी बांधव अभोणा ठिकाणी PM साठी येतात तेव्हा जे काही धवळा कपडा जो पॅकिंग करण्यासाठी जो वापरला जातो त्या मला छोटीशी एक भेट डॉक्टर खंबाईत सर यांच्या एक थोडीशी छोटीशी भेट मी त्यांना आज दवाखान्यासाठी दिलं. धन्यवाद. आज सुखदेव बागुले यांचा वाढदिवसानिमित्त विनाकारण दुसरीकडे खर्च न करता दवाखान्यासाठी जे लागणारे काही सामान आहे जे त्यांनी आपल्याला इथं भेटवस्तू म्हणून दिलेली आहे त्यासाठी आपण त्यांचे आभार मानतो. तसेच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी ज्ञानेश्वर महाले, अभोणा विभाग, अभोणा.